नमस्कार मित्रांनो, मोबाईलवरून बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड आणि पोस्टाने तुम्हाला घरी मागवण्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. जर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल आणि त्याचं तुम्हाला स्मार्ट कार्ड जर काढायचं असेल तर कसं काढायचं आणि याचे फायदे काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा. तर सर्वप्रथम बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी सरकार विविध योजना आणि सुविधा पुरवते. यामध्ये बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हे कार्ड मिळवल्याने अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येतो, परंतु अनेक कामगारांना हे कार्ड मोबाईलवरून डाउनलोड कसे करायचे किंवा पोस्टाने घरी कसे मागवायचे हे माहीतच नसते. तर पहा, सर्वात प्रथम आधी आपण बांधकाम कामगार कार्ड म्हणजे काय, स्मार्ट कार्ड म्हणजे काय असतं नेमकं ते पाहू. तर बांधकाम कामगारांसाठी सरकारने कंस्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड म्हणजे CWFB अंतर्गत हे कार्ड जारी केलेले आहे. हे कार्ड असलेल्या कामगारांना विविध सरकारी योजनेचा लाभ मिळतो. म्हणजेच उदाहरणार्थ पहा, वैद्यकीय मदत आणि विमा योजना, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, गृहकर्ज व अन्य अनुदान योजना, पेन्शन आणि इतर सामाजिक योजना याच्यातून दिल्या जातात. तर पहा, आता स्टेप आपण या ठिकाणी कसं मोबाईलवरून ते डाउनलोड करायचं ते पाहू. तर तुम्हाला मी ज्या स्टेप सांगत आहे त्या एकदम बारकाईने लक्ष देऊन ऐका. तर पहिली म्हणजे राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे. प्रत्येक राज्याची बांधकाम कामगार कल्याणाची मंडळाची स्वतःची एक वेबसाईट असते. उदाहरणार्थ महाराष्ट्रासाठी महा BOCW.in ही आहे. डाउनलोड स्मार्ट कार्ड किंवा ई कार्ड डाउनलोड पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक तुम्हाला त्यात टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. त्या ठिकाणी तुम्हाला तो OTP प्रविष्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही स्मार्ट कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. तर तुम्ही कार्ड पाहू शकता आणि PDF स्वरूप तुम्हाला ते डाउनलोड देखील करता येऊ शकतं. जर तुम्हाला घरी मागवायचं असलं पोस्टाने स्मार्ट कार्ड तर त्याच्यासाठी वेगळ्या स्टेप्स आहे. तर पहा, तुम्हाला त्याच वेबसाईटवर जायचं आहे. मी सांगितलं आत्ताच्या त्या राज्य सरकारच्या त्या ठिकाणी स्मार्ट कार्ड डिलिव्हरी रिक्वेस्ट किंवा रिक्वेस्ट फॉर फिजिकल कार्ड हा पर्याय त्यात असेल. त्या ठिकाणी तुम्हाला तो पर्याय निवडायचा. तुमचा संपूर्ण पत्ता तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आणि जे काही डिलिव्हरीचं शुल्क असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. तर तुमची विनंती सबमिट तुम्हाला त्यानंतर करायची आणि ट्रॅकिंग नंबर तुम्हाला त्या ठिकाणी मिळवायचा आहे. स्मार्ट कार्ड हा पोस्टाने मिळण्यासाठी तुम्हाला 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागू शकतो.